आता आम्ही ज्या हाईटवर आहोत ती 12,500 फूट हाईट आहे. म्हणजे आपण मागे केदारखंडा ट्रेक केला त्या केदारखंडा ट्रेक एवढी ही हाईट आहे. आणि इथून पुढे देखील आपल्याला वर जायचं आहे. आज 14 किलोमीटरचा ट्रेक आहे. इथून शेषनाग ते पंचतरणी. पंचतरणी हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी महादेवाने आपल्या पंचत्वाचा परित्याग केला. हर हर महादेव. शुभ सकाळ मंडळी. आम्ही आता रेडी आहोत तो शेषनाग ते पंचतरणी हा ट्रेक करण्यासाठी. आणि काल सर्वांची अवस्था वाईट होती म्हणून आम्ही काही व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि आता इथून पुढे आम्ही शेषनागच्या पंचतरणी स्टार्ट करतोय. तर सर्वांनी एक जयघोष करूया बाबा अमरनाथाचं. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबा बर्फानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मंडळी आमचा हा शेषनाग ते पंचतरणीचा ट्रेक सुरू झालेला आहे. आणि आता शेषनागचा जो एंट्री पॉईंट आहे पंचतरणीसाठी त्या ठिकाणी आम्ही आहोत. हा इथून तुम्हाला घोडा देखील मिळेल. बॅग द्यायची असेल तर बॅग देखील जाऊ शकते. ते समोर बघा रस्ता कसा आहे. लोक चालल्यात. खरोखर अमरनाथ यात्रा करणं म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सो खाली असलेला वावल टॉप क्रॉस करून आम्ही आता गणेश टॉपच्या चढाईला सुरुवात केलेली आहे. खूप या ठिकाणी खूप चढाई आहे. गणेश टॉप चढणं म्हणजे हल्ली अवघड होत चाललं आहे. हा आहे गणेश टॉप. शेवटपर्यंत जायचं आहे. मग पंचतरणीला स्लोप आहे. खालीच जायचं आहे. आणि माझ्या पाठीमागं आहे वावल टॉप. फायनली आम्ही गणेश टॉप देखील सर केलेला आहे. हा आहे गणेश टॉप. अप्रतिम व्ह्यू. पूर्ण मिलिटरी बेस कॅम्प बनवलेला आहे या टॉपला. आणि आता पूर्ण पंचतरणीसाठी खाली जायचं आहे आपल्याला. शिवनाथ आणि पुंडलिक चालतो खाली. पकडतो त्यांना मी. इथपर्यंत येणं म्हणजे सोपं नाही. चला पुढचा प्रवास इथून पंचतरणीसाठी करूया. सो गणेश टॉप क्रॉस करून खाली उतरतोय आम्ही पंचतरणीसाठी. 12,000 क्रॉस केलेला आहे.
सो फायनली आम्ही पोषपत्री या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी भंडारे लागलेले आहेत. आता इथंच पुढे जेवण करून आम्हाला पंचतरणीसाठी जायचं आहे. तर चला आता जाऊया. सगळी मंडळी खाली आहेत, बाकी काही वर आहेत. चला तर आता पोषपत्री सोडून आम्ही निघालो आहे. पाठीमागं माझ्या पोषपत्री आहे. पोषपत्री सोडून आम्ही आता पंचतरणीकडे निघालो आहे. बाकीचे गेलेत, बाकीचे मागे आहेत, आम्ही मध्ये आहोत. तर व्ह्यू पहा तुम्ही कसा आहे. हा त्या भागातील पंचतरणीला जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा पहा, बरोबर दोन्ही डोंगरांच्या मधून ही दरी जाते आणि याच्यामधून जातो आपण. पंचतरणी आपल्या निदर्शनास येते इकडनं. अप्रतिम असं दृश्य आहे, खरोखर मनमोहक असं दृश्य आहे. तुम्ही पण या अमरनाथ यात्रेला. जर ताकद असेल तरच चालत या, अन्यथा घोड्यानेच या. तर अजून 4.5 किलोमीटर खाली जायचं आहे पंचतरणीला. मोस्टली आता फ्लॅटच आहे. असा वरून खाली उतरलो आहे आम्ही. सो मंडळी, इथे एक झरा आहे, पाहू शकता. माझ्यावरती डोंगर आहे पण खाली एकदम खाली झरा आहे. कुठेही काही नाही वरती, पण एकदम शुद्ध पाणी येते. तर मंडळी, आपण पोचलोय तो पंचतरणीच्या बेस कॅम्पला. याच ठिकाणी आपण स्टे करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता तर रस्त्याच्या एका बाजूला टेंटची भली मोठी लाईन लागलेली आहे आणि एका बाजूला काही भंडारे असतील जे आता बंद केलेले आहेत. तर असा हा पंचतरणीचा बेस कॅम्प आहे आणि तुम्ही जर हेलिकॉप्टरने जर येत असाल तरी तुम्हाला या पंचतरणीलाच यावं लागतं हेलिकॉप्टरने बालटालवरून. आणि मग इथून पुढची यात्रा ही तुम्हाला 6 किलोमीटरची पायी किंवा घोड्याने करावी लागते. तो फायनली आम्ही पंचतरणीला पोचलोय मंडळी आणि टेंट देखील घेतलेला आहे. हा टेंट आहे. याच प्रकारचे टेंट तुम्हाला इथं मिळतील 6 लोकांचे. 750 रुपये रेट आहे 6 लोकांचे. जर खाली असेल तर आणि बेडवर असेल तर 750 रुपये. आम्ही खालीच घेतले कारण बेड पण त्यांचे ते छोटेच असतात. असं आहे, जवळपास 10 लोकांचा टेंट आहे तो, पण त्यांनी 6 लोक करून दिलेला आहे आम्हाला 2 टेंट. तर मंडळी, पंचतरणी हे तेच ठिकाण ज्या ठिकाणी भगवान शंकराने आपल्या पंचत्वाचं परित्याग केला. हे तेच ठिकाण पंचतरणी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथून पुढे आता आपल्याला जायचं आहे ते डायरेक्टली अमरनाथ गुफेत.
म्हणजे तो अंतर आहे इथून जवळपास 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि 6 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आम्हाला जवळपास 3 ते 4 तास लागणार आहेत. कारण मध्ये एक संगम टॉप आहे, म्हणजे बालटालवरून जो रस्ता येतो तो मध्ये मिळतो वरती आणि मग अमरनाथ गुफेपर्यंत 3 किलोमीटरचा रस्ता आहे. पण अशाच पद्धतीने आमचा उद्याचा शेड्यूल असणार आहे, तो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच संपवतो आणि हर हर महादेव. तुम्ही देखील कमेंट करून नक्की हर हर महादेव लिहायला विसरू नका. जय शिवराय. हर हर महादेव.